मढीचे रंग उधळले जात आहेत। भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। देवाची काठी घेऊन भक्तगण देहभान विसरून नाचतायत। निमित्त आहे भटक्यांची पंढरी असलेल्या मढीची यात्रा। होळीपासून सुरू झालेली मढीची यात्रा गुढीपाडव्यापर्यंत सुरू राहणार आहे। होळीच्या पूर्वी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी भट्टी या सणाने मढीच्या यात्रेची खऱ्या अर्थाने सुरुवात होते। त्यानंतर पाडव्याच्या दिवशी पहाटे महापूजा करून त्या ठिकाणी एक दिवस सर्व भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली जाते। समाधीचं दर्शन त्या ठिकाणी घेण्याची व्यवस्था केली जाते। पाथर्डीतल्या गर्भगिरी पर्वतरांगेत मढी देवस्थान वसलंय। चैतन्य कानिफनाथ महाराजांची इथं समाधी आहे। भटक्या समाजातील अनेकांनी या तीर्थक्षेत्राच्या उभारणीत हातभार लावलाय। कानिफनाथाने आपल्या आयुष्यामध्ये जात, पंथ, धर्म, लिंग अशा कुठल्या प्रकारचा भेद ठेवलेला नाही। त्याने याच्यावत मानव हा एकच ईश्वराचा भक्त आहे। तो संपूर्ण समूह एकच आहे। उच्च नीचता याच्यामध्ये काही नाही। गाढवांचा बाजार हे मढी यात्रेचं प्रमुख आकर्षण। पूर्वीपासून भरणाऱ्या गाढवांच्या बाजारात राज्यासोबत गुजरात, राजस्थानसह अनेक ठिकाणाहून गाढवं विक्रीला आणली जातात। गाढव गुजरातमधून मोठे गाढव येतात, त्यांना मार्केट जास्त आहे। आणि जे आपले महाराष्ट्रातले गाढव जे हे त्यांना किंमत कमी गावरान असल्यामुळं। आणि हे गाढव कसे 2 रुपये गेले तरी हे गाढव कामधंदा करून वाढतात। हे तसे आपले गावरान गाढव वाढत नाही। भटक्या समाजातल्या ज्या जात पंचायती होत्या त्याचं हे खरं मुळी सुप्रीम कोर्ट होतं। परंतु जी जात पंचायतीतून होणारं शोषण त्याला आपला विरोध होता। जात पंचायतीला विरोध नाही किंवा पंचांना विरोध नाही, त्यातून होणाऱ्या शोषणाला विरोध होता। परिवर्तनाचं रूप मढी यात्रेतून पाहायला मिळत आहे। आम्ही मेडंगी जोशी समाज पंचांनी देवाला साक्षी मानून हा निर्णय घेतलेला आहे की पुनर्विवाहाला आमची मनापासून सर्वांची परवानगी आहे। त्याला कोणी विरोध करील ते शासनाच्या काही माणसाच्या माध्यमातून, आमच्या समाजाच्या माध्यमातून त्याला प्रश्न जाब विचारून आम्ही ह्या पुनर्विवाहाला आमची परवानगी देत आहे। मढी यात्रेमध्ये भटक्या समाजातील व्यथांवर विचारमंथन होत आहे। सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आता तर पुनर्विवाहाला मान्यताही देण्यात आली आहे। तसंच अनिष्ट रूढींविरोधात प्रबोधनही केलं जात आहे। जोशी समाजानं आता पुनर्विवाहास मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं मढी हे आता परिवर्तनाचं केंद्र ठरू पाहत आहे। पांडुरंग रायकर, एबीपी माझा, पाथर्डी, अहमदनगर।